नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे. कारण आज आपण एक असा विषय घेऊन आलोय जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येत असतो. हो मित्रांनो, लोकांमध्ये आपलं स्थान नक्की काय आहे? हो मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलंय का की आपण सगळ्यांसाठी खूप काही करत असतो, पण आपली किंमत कोणीच करत नाही? किंवा कधी कधी असं वाटतं की काही लोकांना खूप मान आदर मिळतो, पण आपण मात्र कुठेतरी मागच राहतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की लोकांमध्ये आपलं स्थान कसं ओळखायचं आणि मग ते कसं वाढवायचं. तर मित्रांनो, याच्यासाठी काही स्टेप आहेत, त्या वन बाय वन मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, लोक तुमच्याशी कसं वागतात ते बघा. मित्रांनो, लोक तुम्हाला काय बोलतात यापेक्षा लोक तुमच्याशी कसं वागतात हे खूप महत्त्वाचं आहे. जर लोक तुमचं बोलणं मध्येच तोडतात किंवा तुमचं मत विचारत नाहीत आणि फक्त काम असलं कीच तुमच्याशी बोलतात, तर समजून घ्या मित्रांनो, तुमचं स्थान त्यांच्या आयुष्यात खूप कमी आहे. पण जर लोक तुमचं ऐकत असतील, तुमचं मत घेत असतील आणि तुमच्यासोबत वेळ घालवत असतील, तर तुमची व्हॅल्यू आहे बरं. आता मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुम्ही नसताना काय होतं ते बघा. मित्रांनो, ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे. तुम्ही नसताना तुमची आठवण त्यांना येते का? तुमच्याबद्दल तिथे बोललं जातं का? किंवा तुमचं नाव घेतलं जातं का? जर तुमच्याशिवायही सगळं परफेक्टली चालत असेल, तर तुमचं स्थान रिप्लेसेबल आहे मित्रांनो. पण जर तुमच्याशिवाय काहीतरी कमी वाटत असेल, तर तुमचं स्थान खूप स्ट्रॉंग आहे मित्रांनो. आता तिसरी गोष्ट बघा, लोक तुमचा उपयोग करतात की रिस्पेक्ट देतात? मित्रांनो, आजच्या जगात खूप लोक असतात जे फक्त उपयोगासाठी जवळ येत असतात. काम असलं तेव्हा फोन करतात आणि काम झालं की गायब होतात. हे लोक तुमची व्हॅल्यू करत नाहीत, हे फक्त तुमचा उपयोग करतात. पण मित्रांनो, जे लोक तुमच्या दुःखात सोबत असतात, तुमच्या आनंदात खरंच खुश होतात, तेच तुमचं खरं स्थान ठरवतात मित्रांनो. आता चौथी गोष्ट, तुमचं सेल्फ रिस्पेक्ट किती आहे? मित्रांनो, ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. लोक तुम्हाला किती व्हॅल्यू देतात हे 90% तुमच्या सेल्फ रिस्पेक्टवर अवलंबून असतं. जर तुम्ही कोणालाही खुश ठेवण्यासाठी स्वतःला बदलत असाल किंवा नाही म्हणू शकत नसाल किंवा स्वतःचा अपमान सहन करत असाल, तर लोक तुमची व्हॅल्यू कमीच करतील बरं मित्रांनो. पण जर तुम्ही स्वतःच्या प्रिन्सिपल्सवर उभे राहता, गरज असेल तर तेव्हा नाही म्हणता आणि स्वतःचा आदर करता, तर लोकही तुमचा आदर करतात मित्रांनो. आता पाचवी गोष्ट, तुमचं काम आणि तुमची ओळख. मित्रांनो, लोकांमध्ये स्थान फक्त बोलण्याने मिळत नाही, हे तुमच्या कामामुळे मिळतं. मित्रांनो, तुम्ही जे करता त्यात क्वालिटी आहे का? कन्सिस्टन्सी आहे का? मेहनत आहे का? आणि जर तुम्ही स्ट्रॉंग असाल, तर लोक आपोआप तुमची व्हॅल्यू करतील मित्रांनो. आता सहावी गोष्ट, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्वतःला कसं बघता? मित्रांनो, मी एक मोठं ट्रूथ सांगतो, जग तुम्हाला तसं बघतं जसं तुम्ही स्वतःला बघता. जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल, तर लोक तुम्हालाही कमी समजतील बरं. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत असाल, तर लोक तुम्हाला सिरियसली घेतात मित्रांनो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, मित्रांनो, आपलं स्थान कसं वाढवायचं? मित्रांनो, लोकांनी आपल्याला फक्त ओळखणं पुरेसं नाही, तर ते सुधारायला पण लागेल. तर मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे? नंबर 1, स्वतःवर काम करा. मित्रांनो, तुमच्यात स्किल वाढवा, नॉलेज वाढवा आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करा. आता नंबर 2, कमी बोला, जास्त ऑब्झर्व करा. मित्रांनो, लोकांमध्ये सायलेंट पॉवर खूप स्ट्रॉंग असतो. जो कमी बोलतो त्याचं बोलणं लोक जरा जास्तच ऐकतात. आणि मित्रांनो, आता तिसरी गोष्ट, स्वतःची व्हॅल्यू स्वतः ठरवा. मित्रांनो, कोणीही तुमची व्हॅल्यू ठरवणार नाही, ती तुम्हालाच ठरवावी लागते मित्रांनो. आता नंबर 4, चुकीच्या लोकांमध्ये तुमची व्हॅल्यू कधीच वाढणार नाही. हो मित्रांनो, हे बरोबर आहे. नंबर 5, स्वतःला बिझी ठेवा. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, ज्याच्याकडे टाईम असतो त्यांना लोक इग्नोर करतात आणि ज्यांच्याकडे व्हॅल्यू असते ते लोक बिझी असतात मित्रांनो. लोकांमध्ये आपलं स्थान कोणीही देत नाही, ते आपण स्वतः तयार करत असतो मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपले यूट्यूब चॅनल गुप्त चाणक्यनीतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.